फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार आहेत आणि आपले असे छान छान व्हिडिओज तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. तर आज आहे संडे आणि आज संडे म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टींना खूप जास्त लेट होत असतो. पण आज मी लवकर उठले होते तर सगळं काही लवकर आवरले आणि आत्ता वाजलेत 11:30. तर माझं सगळं काही आवरलेलं आहे आणि आम्ही निघालो आता शॉपिंगसाठी. कारण बाळांचा बड्डे येतोय 8 तारखेला, त्यांचा बड्डे आहे. सो मग त्यांना कपडे वगैरे घ्यायचे आहेत, काही डेकोरेशनचं सामान आहे, तर असं सगळं काही घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता आम्ही दोघे पण निघतोय आणि बाळांना पण सोबत घेतलंय, कारण जर त्यांना घरात ठेवलं असतं तर त्यांनी खूप धिंगाणा घातला असता. आणि हे बघा, हे दोघं मस्त रेडी झालेले आहेत आणि इकडे आहो आहेत. हाय करा, चला हाय करा, हाय. आणि आमचं शौर्य बघा किती बडबड करतोय. तर चला, त्यांना कपडे वगैरे घ्यायचे आणि जे काही डेकोरेशनचं सामान आहे तर ते घेणार आहे थोडंफार. आणि अजून बाकीची काही शॉपिंग असेल तर ती करून घेईल. बिकॉज काय आहे, त्यांचा बड्डे येतोय फ्रायडेला आणि ह्यांना सुट्टी नसणार आहे मधी कोणतेच दिवस. मग आज संडे तर मग ते बोलले की चल संडेलाच जे काय असेल ते उरकून घेऊ. मग परत फ्रायडेच्या दिवशी सुट्टी असेल तर मग बड्डे, मग त्याच्यात गडबड सगळं, मग तो दिवस नकोच म्हटले नाही का कुठं जाणं येणं ठेवायला बाहेर. म्हणून मग म्हटलं चला आपण जाऊन. चला तर मग आता आपण निघतोय आणि मी काही जास्त लांब जाणार नाही आहे, कामशेटला जाणार आहे. सो मग जे काही घेईल तर ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणारच, त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता निघालोय आम्ही. आणि हे बघा, हे दोन पिल्लू बघा कसे गाडीवर बसले. शौर्य इकडे बघ, शौर्य शौर्य हे बघ काय रे. बाहेर आली की त्यांची मजाच असते. शौर्याला तर बाहेर यायला जास्त आवडतं. तो ना असं कंटिन्यू म्हणजे ना बाहेर असा गेला तर झोपणार वगैरे नाही. तर लहान बाळांचं कसं असतं की झोपून जातात गाडीवरती, तसं त्याचं नसतं. शर्विल झोपतो पण शौर्य अजिबात झोपत. तर त्याची मस्त मजा चालली आहे बघ. शौर्य इकडे बघा, इकडे बघ शौर्य. शौर्य बबडू. आलोय आम्ही आता इथे कपडे घ्यायला दोघांना पण. इकडे ना हे बघता ते मागे कपडे. आणि ज्यावेळेस त्यांचा फर्स्ट बर्थडे होता ना त्यावेळेस पण इकडनंच कपडे घेतले होते आणि खूप छान असतात त्यांचे इथले कपडे. ॲक्च्युली आम्हाला कसं दोघांना सेम कपडे घ्यावे लागतात ना, त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं. बट लास्ट टाइम पहिल्यांदा इथेच भेटले होते छान कपडे. तर मग म्हटलं आता ना इकडेच बघूयात म्हणून. आणि ह्याची बघा काय घ्यायचं आहे. इतके पळतात ते दोघं जण. हे बघा भेटले हाय. सेम भेटते का? सेम कपडे. हा शर्ट चांगला वाटतो. काय नक्की शर्ट घ्यायचं की असं जॅकेट वगैरे? कोणते घ्यायचे आज ना? तो छान आहे. छान वाटतं. याला बो पण येत समोर. हा फुल स्लीव्स आहे. हा छान वाटतं. हा बघा ते पिल्लू काही जागेवर बसतच नाही. संदर्भ हे घ्यायचं का तुला? हे हवंय तुला? हे घ्यायचं का? हा ड्रेस घ्यायचा का? पुढे जा. चला फायनली आता कपडे घेऊन झाले ते. आणि दोघांचे पण सेम कपडे भेटून गेले. तर चला आता आमची शॉपिंग करून झाली आहे
कपडे छान भेटले ना काय हो. आणि दोन्ही मेन म्हणजे सेम भेटले. लास्ट इयर पण आम्हाला इथूनच कपडे घ्यायला लागले होते, त्यावेळेस पण ना दोन्ही सेम इथेच भेटले होते. पूर्ण सगळीकडे फिरलो, पार पिंपरीपर्यंत पण जाऊन आलो होतो, पण त्यावेळेस पण एकदम सेम कपडे असे भेटले नव्हते. आणि होते तर काही ते आम्हाला आवडत नव्हते. हे बघा या दोन ऍक्च्युली ना इकडं बॅक साईडला आहे ना हायवे, त्यामुळे आवाज एवढा क्लिअर येत नसत. चला आता आम्हाला डेकोरेशनचं काय घ्यायचंय, काय घ्यायचं आपल्याला आणखी? आता आपण बर्थडेचं डेकोरेशनचं सामान घेऊया. चालतंय, डेकोरेशनचं घेतो आता आणि निघतोय. हे बघा हे जे शॉप आहे ना, नाव दिसत नसेल, मी लांबून दाखवते. एक नंबर म्हणजे कपडे पण खूप छान असतात. आता बाकीची शॉपिंग करून घेते. आणि हे दोन्ही पिल्लू बघा, शर्विलला तर काय सदान कदा झोप आलेली असते. घरातून बाहेर पडलं ना, थोडा वेळ झाला नाही झाला की लगेच त्याला झोप येते. तसंच तो त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मागाशी पण झोपला होता. पण झालं कसं की ज्यावेळेस त्याला शॉपमध्ये गेलो ना आम्ही, तर मग त्यावेळेस आहे ना गाड्यांचा भरपूर आवाज होतोय. मग त्यावेळेस त्याला जाग आली, तर मग तिथं पण भरपूर उड्या मारत होतं. तिथं ते जे काही बॉक्स असतात कपड्यांचे वगैरे, तिथं पण ते लोक गोंधळ घालत होते दोघं पण. तशी शॉपिंग वगैरे केली, पण त्यावेळेस काय झालं की शॉपमध्ये गेलो ना, तर तिथं गाडी बघितली शौर्यनी, शर्विलनी बघितली. तर तो ना खूप जास्त मागे लागला, गाडीच घे, रडायला पण लागला भरपूर. त्यानंतर मग ना त्यांनी जरा थोडासा त्रास दिला, त्यामुळे मला काय फारसं शूट करता नाही आलं. ज्यावेळेस मी बलून वगैरे घ्यायला गेली होती ना, तर मग ते पण मला काही शूट करता नाही आलं. आणि आता पण बघा हे दोघांनी बघा काय चालवलं. आणि हा बघा शौर्य बघा कुठे चढतोय. हे बघा हे असं कोण करतं असं. चल इकडे ये. हे बघ काय, हे बघ काय, कोण आहे हे? शौर्य आहे का तो? कोण आहे? असं आम्ही बोलायला लागलो. कसं बोलतो आम्ही? असं बोलतोय. अको बाई छान छान. आणि इकडे शरू आहे. शरू काय करतोय? आणि इकडे शरू आहे. शरू से हाय, हाय करा, हाय. आणि गाडी दाखव, तुझी गाडी दाखव. हे बघ ह्या रडू बाबांनी ही गाडी घेतल्यात, ह्या दोन गाड्या घेतल्यात मग दोघांना. हे बघा हा रडू बाबा आणि इकडे शौर्य. आणि पूर्ण घरामध्ये ना असा पसारा करून ठेवलाय. खेळणे वरती जाऊन काढायचे डायरेक्ट खाली आणि मग पसाराच करून ठेवायचा. मग त्यानंतर आहे ना त्यांना जे काही डेकोरेशनचं सामान होतं ते घेतलं. आणि थोडंफार मला पण काही घ्यायचं होतं, तर मग ते पण घेऊन झालं. त्यानंतर घरी आले, दुपारी 2:30 वाजता मी घरी आले काहीतरी. त्यानंतर त्यांचं सगळं झालं, बाळांचं खाणं पिणं. आणि मग थोडा वेळ झोपले होते ते. मग आता उठले ते आणि मग आता चाललंय त्यांचं जेवण वगैरे. त्यांना चारलं आणि मग त्यांचं चाललंय खेळायचं. तर मग आहे ना म्हटलं आता तुम्हाला मी जे काय आणलंय ना तर ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यांचा ड्रेस पण तुम्हाला दाखवा. हे बघा मी ना त्यांच्यासाठी जे ड्रेस आणले ना ते तुम्हाला दाखवते मी आता. इकडे यांचं चाललंय इस्त्री करायचं काम. हे दोन्ही पोरं काही इस्त्री करून देत नाही, त्यामुळे ना डोअर वगैरे क्लोज करून घेतलं होतं. हे असे शर्ट घेतलेत त्यांना. ऍक्च्युली या ड्रेसचा पॅटर्न आहे ना हा असा पॅटर्न आहे. काही त्याला कॅप वगैरे आहे, सगळं काही आहे. मग ते दोघांचे सेम लकीली आम्हाला सेम ड्रेस भेटून गेले ना, त्यामुळे मग आहे ना असं जास्त फिरायला लागलं नाही. पहिल्याच दुकानात पाहिलं तर एकदम सेम ड्रेस भेटून गेले. त्यामुळे ना ह्यावेळेस मागच्या वर्षी सारखी जास्त काही गडबड करायला लागली नाही की इकडे जा तिकडे जा, नाही तर दोघांचे पण हाल झाले असते त्या भरपूर. पण लकीली ते काय केलंय बघा, नवीन गाडी घेतलेली शर्विलनी तोडून टाकली. काय केलं तू? काय केलं? तोडली गाडी? का तोडली? इकडे बघ. हे बघा ही गाडी नवीन घेतली होती त्यांनी, ती तोडून पण टाकली लगेच. आणि आता त्यानंतर आहे ना म्हणजे काय डेकोरेशनसाठी जे लागणार होतं, हे बॉस बेबीची थीम करणार आहे. तर मग त्यासाठी हे जे काही स्टिकर्स होते ना तर ते स्टिकर्स वगैरे घेतलेत. आणि हे हॅपी बर्थडेचे लेटर्स वगैरे असे लिहिलेले तर ते पण घेतले ते. आणि हे ती थीम असल्यामुळे ज्यात काय बलून्स आहेत व्हाईट आणि ब्लू मध्ये कॉम्बिनेशन करणार आहे. तर मग ते बलून्स वगैरे पण घेऊन घेतलेत. तर चला. आणि आता मला जेवण बनवायचं आहे आणि आज जेवणामध्ये ह्यांनी आणले चिकन. सो मग चला आता मी चिकन बनवायला घेते. आणि जसं बनवेल तसं तुम्हाला दाखवेलच. आता सध्या तरी मी चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे चांगलं. सो आता मॅरिनेट करून घेते आणि मग तसं तुम्हाला दाखवते मी. आणि चिकन सुक्का बनवणार आहे, जास्त काही हे नाही. थोडंसं भाकरीसोबत खाता येईल असं थोडंसं सुक्कं लपथपीत बनवणार आहे. आणि बिर्याणी बनवणार आहे. तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा पुढे. तर आता ना चिकनला वगैरे मॅरिनेट करून घेतले मी. हे बघा इकडे चिकन मॅरिनेट करून झाले. आणि बाळांसाठी आहे ना आळणी पाणी करून घेतले, कारण ते काही तिखट खात नाहीत. त्यामुळे मग त्यांना आळणी पाणी आणि भात बनवून देईल.
सो आता मला भाकरी पण बनवायची होती कारण मी चिकन सुक्क करणार आहे, मग त्यासोबत खाली भाकरी बनवणार आहे. आणि इकडे आहे ना कोशिंबीरसाठी पण सगळं कट करून घेतलंय. सो आता ज्यावेळेस जेवायचं आहे तर त्याच्या थोडा वेळ आधी काय करेल की त्यामध्ये दही वगैरे मिक्स करेल आणि कोथिंबीर टाकेल. आणि शक्यतो मी साखर वगैरे टाकत नाही कारण मला आवडत नाही तसं साखर टाकलेली. तर कोणाकोणाला आवडते, कोणी कोणी शेंगदाण्याचं कूट पण टाकतं, म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते ती, ज्याला जसं हवं तसं ते करत असतं. पण मला आवडत नाही, सो मग मी सिम्पलच खाणं प्रेफर करते. सो मग मी ते त्यात नंतर मग जेवायच्या टायमिंगला तर दही वगैरे मिक्स करेल. आणि हो आता मग काय करते, एक साईडला आहे ना भाकरी बनवायला घेईल आणि सोबतच आहे ना बिर्याणी पण बनवणार. पण ऍक्च्युली आज काय झालं माहितीये का की मला टाइम पण भरपूर झालाय आणि मग ते लेअरमध्ये बिर्याणी बनवणं मला काही पॉसिबल होणार नाहीये. सो मग मी आहे ना डिरेक्टली राईस वगैरे त्याच्यामध्येच ना तांदूळ असे भिजवून फक्त मग त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर ना इकडे तेजपत्ता टाकून घेतलाय मी तेलामध्ये आणि आता जी आपण ग्रेव्ही बनवली होती ना तर ती पण सोडून देणार आहे. तर आता आहे ना मसाला छान परतून घ्यायचा हा आणि त्याला थोडंसं बिर्याणीला तेल जास्तच टाकायचं कारण मग त्याने ना भात सुट्टा पण होता आणि छान लागते बिर्याणी पण त्याने. सो आता काय करणार आहे, हा मसाला सगळा परतून झाला ना की मग त्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेले टाकेल आणि मग ते शिजून देईल. तोपर्यंत मग आता मी एक साईडला काय करते, भाकरी बनवायला घेते. तर इकडे आहे ना मसाला आता शिजलाय चांगला. आता त्यामध्ये ना आपण मसाले टाकायचे, काय नाही फक्त किचन किंगचा मसाला टाकणार आहे मी थोडा. चिकन मसाला टाकायचा आणि त्यानंतर बिर्याणीचा मसाला एक टाकायचा. हे पूर्ण पॅकेट टाकणार आहे मी, याने ना टेस्ट छान येते. आता आपण आहे ना छान परतून घेऊयात. एक 5-10 मिनिटं आहे ना मसाले छान परतू द्यायचे. त्यामध्ये एक 2 चमचे म्हणजे तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला हवा असेल तसा लाल मसाला टाकायचा. मी थोडंसं तिखटच खाते सोडून, तर मग ना 2 चमचे लाल मसाला टाकणार आहे मी. आणि आपण खडा मसाला वाटलेला असतो तर त्याच्यामुळे पण आहे ना तिखट होतं. सो मग थोडं अंदाज बघूनच टाकायचा लाल मसाला. आता हे सगळं आहे ना छान परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून द्यायचं. आता याच्यात आहे ना मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे तर ते टाकून दिलं आपण. हे थोडंसं पाणी टाकायचं एकदम नॉर्मल आणि शिजू द्यायचं छान. त्यात पाण्याचा अजिबात वापर न करता जे काही त्याच्यात दही आणि त्याचे जे मसाले आहेत त्यातच ते शिजू द्यायचं छान. तांदूळ भिजत ठेवलेला आहे, चिकन पण आपलं छान झालेलं आहे. तर आता मी ना तांदूळ त्यात टाकते आणि मग त्यानंतर त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. तर हे सगळं आहे ना एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या अंदाजानुसार तांदूळ शिजायला जितकं पाणी लागेल ना तर तेवढं पाणी टाकूनच आपण आहे ना तांदूळ शिजवून घ्यायचे. आणि हो त्यात ना गरम पाणी टाकायचं, गार पाणी अजिबात नाही टाकायचं. गार पाण्याने टेस्ट पूर्ण बिघडून जाते त्याची. तर आता गरम पाणी करायचं आणि गरम पाणी टाकायचं. तर हे बघा इकडे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. त्यात आहे ना मी वरतून असा कलर टाकून घेतला होता. तर आता आपल्याला हे सगळं आहे ना असं एकत्र करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि भात एकदम व्यवस्थित शिजून झालेला आहे आपला तयार. हे बघा आणि इकडे सुक्क पण तयार झालंय. त्यानंतर मग इकडे कोशिंबीर पण रेडी आहे. असं छान भात आहे ना मोकळा सुटसुटीत झाला एकदम मस्त. सगळं काही बनलंय, भात वगैरे सगळं झालंय. मी कोशिंबीर पण तयार करून घेतली आहे. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर चला जेवण वगैरे सगळं झालं आणि जेवण खरंच खूप छान झालं होतं आजी. आणि तुम्हाला तर बोललं मला जास्त वेळ नव्हता त्यामुळे मग आहे ना घाईघाईमध्ये बिर्याणी बनवली होती, पण ती पण छान झाली होती. सुक्का वगैरे पण खूप छान झालं होतं. आणि हा शेवगे बघा
त्याचं चाललंय पळापळी. शर्विला आहे बाहेर आणि आत्ता वाजले 11:30 झाले ते, तरी पण यांना झोपायचा कुठे नामोनिशाणच नाहीये. झोपायचा त्यांना हेच नाही आली, झोपच आलेली नाही. मेन म्हणजे दोघं पण मस्त खेळतात, ते दोघांचं मस्त चाललंय इकडून तिकडून पळापळी पळापळी. सो मग म्हटलं आता चला व्हिडिओला एंड करावा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये जे काही शॉपिंगचं होतं तर ते मी तुम्हाला दाखवलं. जेवढं काही जमलं तेवढं मी शूट केलं. आणि आता शौर्य बघा काय करतोय, तुम्हाला मी दाखवते. बघ शौर्य, इकडे बघ. काय काय करतोय? काय हे बघा, हा सगळा राडा करून ठेवलाय, सगळा पसारा खाली काढलाय. आणि शर्विला आहे बाहेर, तो खेळतोय. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.